स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाचं उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले। जिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दूरदृष्टी प्रणालीनं पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केलं। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्तानं 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबरपर्यंत भारतभरामध्ये स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान राबवण्यात येते। या 15 दिवसांच्या अभियानामध्ये महिलांच्या आरोग्याविषयी विविध तपासण्या, त्यांचं निदान देखील या माध्यमातून केलं जाणार आहे। जिल्हा रुग्णालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपच्या माजी महापौर जयश्री अहिरराव तर प्रमुख पाहुणे म्हणून कल्याणी अंबाळकर या होत्या। यावेळी नर्सिंग कॉलेजच्या परिचारिकांनी आहाराविषयी पथनाट्य सादर करत नेमकं महिलांना आणि लहान बालकांनी काय आहार घेतला पाहिजे याबाबत पथनाट्य सादर करत जनजागृती केली आहे। तर या अभियानाच्या माध्यमातून अवयवदानाची प्रतिज्ञा तर रक्तदानाची शपथ या माध्यमातून उपस्थितांना देण्यात आली। यावेळी अनेक मान्यवरांनी या अभियानाविषयी माहिती देत असताना सखोल असं मार्गदर्शनही केलं। भारत सरकारने आज दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 रोजीपर्यंत संपूर्ण देशभरात स्वस्थ नारी सशक्त परिवार हा उपक्रम सुरू केलेला आहे। देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत 15 दिवसात हा कार्यक्रम संपूर्ण देशभर केला जाणार आहे। या अभियानामध्ये संपूर्ण महिलांची तसेच बालकांची तपासणी केली जाणार आहे। स्वस्थ नारी सशक्त परिवार या अंतर्गत कुटुंबातील महिलांची तपासणी, त्यामध्ये त्यांच्या शरीरामध्ये किती रक्त आहे अर्थात रक्तक्षयाची तपासणी, ॲनिमियाची तपासणी असेल, त्यांच्या दंतरोगाची तपासणी असेल, त्याचबरोबर स्तनाचा कर्करोग असेल किंवा गर्भपिशवीचा कर्करोग असेल याविषयीचं स्क्रीनिंग आणि जर काही आढळून आलं तर त्याप्रमाणे पुढील उपचार। त्याचबरोबर अशा महिला व किशोरवयीन मुलीमध्ये सुद्धा सिकल सेलचा प्रॉब्लेम, महिलांमध्ये सिकल सेलचा प्रॉब्लेम, कान नाक घसा तपासणी असेल, नेत्र तपासणी असेल, तसेच गरोदर मातांची तपासणी, त्याला आपण ANC चेकअप म्हणू, आणि लहान मुलांच्या विविध लसीकरणाचे उपक्रम असतील, हे संपूर्ण कार्यक्रम या 15 दिवसात राबवले जातील। त्या अनुषंगाने आज जिल्हा रुग्णालयामध्ये जिल्ह्याचा कार्यक्रम जो असतो त्याचं लॉन्चिंग आपण आज जिल्हा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाच्या वरच्या हॉलमध्ये केलेलं आहे। और अभियानों के लिए सभी देशवासियों को बधाई देता, मध्य प्रदेश को विशेष बधाई देता। साथियों, हमारी माताएं बहनें, हमारी नारी शक्ति राष्ट्र की प्रगति का मुख्य आधार है। यावेळी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बोडके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महेश भडांगे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर स्वप्नील सांगळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर स्वप्नील पाटील, डॉक्टर अश्विनी भामरे, तालुका आरोग्य अधिकारी तरुमन पटेल आदी परिचारिका प्रतिभा घोडगे यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।